माऊलीचा उद उद बोला एकविराचा तर मित्रांनो आपली कोयना एक्सप्रेस आलेली आहे, ऑन टाइम आहे आपली 9:13ला। आता ही ट्रेन पकडू आपण लोणावळ्याला जाऊ। तर मित्रांनो हा आपल्या ट्रेनचा पहिला हॉल्ट आलेला आहे, तो म्हणजे नेरळ। ऑफिशियल हॉल्ट आहे हा नेरळ। तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे असं प्रसिद्ध असं कर्जत स्टेशनला। ऑफिशियल स्टॉप नाही, पण इंजिन जोडण्यासाठी इकडे ट्रेन थांबते 10 ते 15 मिनिटं। तर तुम्ही इथे वडापाव पण खाऊ शकता। मित्र आता लोणावळा स्टेशनला उतरलेलं आहे, पाहू शकता। आता काही प्रायव्हेट गाडी बघू आपल्या स्पॉटवर जाण्यासाठी। तर मित्रांनो स्टेशनच्या बाहेर आपल्याला ही टमटम भेटलेली आहे। ही 20 रुपये पर सीट घेते आणि कारल्या फाट्यावर आपल्याला पोचवेल। मग तिकडनं आपल्याला ऑटो करून मंदिरात जायला। तर आपण आता कारल्या फाट्याला उतरलेलो आहे टमटम मधून। एंट्रीलाच पाहू शकता ऑटो आहे समोर। ते ऑटो 150 ते 200 रुपये घेतात मंदिरात जायला। तर आपण आता वरपर्यंत डायरेक्ट ऑटो केलेली आहे, जो अर्ध्यापर्यंत जातो मंदिराच्या। पण पाहू शकता रोडची हालत खूप खराब आहे हा रोड। तर मंदिरात पायऱ्या चढताना अशी बरीचशी तुम्हाला दुकानं भेटतील, तिथे तुम्ही वस्तू घेऊ शकता, खरेदी करू शकता। चिक्की वगैरे पण भेटते इथे। तर पायऱ्या चढताना आधी एक पादुका मंदिर लागतं देवीचे, तर तिकडे आपण दर्शन घेऊ आणि मग वर जाऊ।
तर फायनली आपण डोंगरावर पोचलेलो आहे. इथे ह्याबद्दल माहिती पण दिलेली आहे आणि जर तुम्हाला गुफेमध्ये जायचं असेल तर तुम्हाला इथे तिकीट पण भेटेल. समोरून पाहू शकता गाव दिसतंय पुरा आपला कार्ले गाव. समोर आईचं मंदिर. मित्रांनो बघा रविवारी आलोय तर लाईन नाही, पूर्ण खाली आहे. शनिवार रविवार गर्दी असते. आज पाहू शकता पूर्ण खाली आहे. शनिवार रविवार लाईन बाहेरपर्यंत असते. आज बघू शकता डायरेक्ट दर्शन होईल आपलं. तर मित्रांनो आता छान दर्शन झालेलं आहे. गर्दी नव्हती त्यामुळे आरामात दर्शन झालं. छान ओटी वगैरे भरलेली आहे. आता बाहेर आलोय बसायला इकडे. थोडा वेळ जरा इकडे बसू आणि मग पुन्हा जाऊ खालती. मग सुयोग कसं वाटतंय दर्शन घेऊन? गर्दी वाटलेलं एवढी कमी असेल? एवढं वाटलं नव्हतं पण व्यवस्थित मॅनेज झालं सर्व. तुला कसं वाटतं उमेश? प्रसन्न वाटतं. दाढी दाढी हे घ्या. तर आपण पायथ्याच्या मंदिरात आलेलो आहे मित्रांनो. आता जिथे त्यांना वर जायला जमत नाही ते इथे दर्शन घेऊ शकता. मंदिराचं बांधकाम पाहू शकता जिथे मित्रांनो. झुंबर छान आहे. ज्यांना वर जायला जमत नाही ते इथे दर्शन घेतात आईचं. बाहेर पाहू शकता पाऊस आहे. पाऊस थांबायची वाट बघत बसू.